आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत झटपट अशी बनणारी तांदळाची खीर। ही तांदळाची खीर करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि त्यामध्ये आपण एक जिन्नस मिसळणार आहोत ज्यामुळे आपली खीर जी आहे ती दाटसर होते, त्याशिवाय चवीला देखील अप्रतिम लागते। तर बघूया ही तांदळाची खीर कशी बनवायची। त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करा आणि शेजारी दिलेली जी घंटा आहे ती दाबा, म्हणजे आपल्या रेसिपीचे जे नोटिफिकेशन आहेत ते तुम्हाला मिळतील। खीर बनवूया। तांदळाची खीर बनवणार आहोत, यासाठी आपल्याला लागणार आहेत तांदूळ। घरामध्ये जो कुठला तांदूळ असेल तो तुम्ही इथे वापरू शकता। इथे अर्धा लिटर दुधाची मी खीर बनवणार आहे, यासाठी हा जो मोठावाला चमचा आहे तो 3 चमचे भरून मी तांदूळ घेतलेले आहे। हे भिजत ठेवायचे 20 ते 25 मिनिटांसाठी। आता बघा या ठिकाणी आपण 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत। बदाम आपण 2 तासांसाठी भिजवून घेतलेले आहेत पाण्यामध्ये। आता सुकामेवा जो घेतलेला आहे त्यामध्ये बदाम घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत, चारोळी आणि त्याचबरोबर जायफळ आपण यामध्ये वापरणार आहोत। तर पहिल्यांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे बदाम आहेत त्याची सालं काढून घेतलेले आहेत। तर हे बदाम आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया, म्हणजेच थोडंसं पाणी टाकून आपल्याला या बदामाची चांगली पेस्ट तयार करून घ्यायची आहे। या ठिकाणी बघा बदामाची ही पेस्ट तयार आहे, एका वाटीमध्ये ती काढून घेऊया। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे जे 3 चमचे तांदूळ भिजत ठेवलेले 20 ते 25 मिनिटं ते घेऊया। थोडंसं पाणी पण आपल्याला इथे लागणार आहे आणि अशा प्रकारे आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत। ज्याप्रमाणे आपण इडलीचं पीठ दळतो तसं हे दळून घ्यायचं आहे। तर एका वाटीमध्ये ते काढून घेतलेलं आहे। कढई तापत ठेवायची आहे, त्यामध्ये 1 ते 2 चमचे साजूक तूप टाकायचे आहे। आता तूप वितळलं की त्यामध्ये आधी आपण जो सुकामेवा आहे तो तुपावरती परतून घेणार आहोत। त्यामध्ये चारोळी, काजू, बदाम हे मी वापरलेलं आहे। याशिवाय तुम्ही मनुका, पिस्ता पण वापरू शकता। आधी तुपामध्ये असा सुकामेवा परतल्यामुळे चवीला तो खूप छान लागतो तुपावर परतल्यामुळे, आणि जी चारोळी आहे ती अशी कच्ची लागत नाही। त्यामुळे बघा तुपावरती सुकामेवा आधी परतून घ्यायचा, अगदी गुलाबी कलरवरती छान असा हा परतून घ्यायचा। सुकामेवा परतत आला की त्यामध्ये आपण तयार केलेली तांदळाची जी पेस्ट आहे ती टाकूयात। आता ही पेस्ट टाकल्यानंतर ही थोडीशी आपण हलवून घेऊया आणि त्यामध्ये थोडंसं दूध आणि त्याचबरोबर पाणी टाकायचं आहे। या ठिकाणी अर्धा लिटर दूध तापवून घेतले, त्यातील थोडंसंच दूध, वाटीभर दूधच यामध्ये आधी टाकायचं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं पाणी टाकायचं आहे। कारण बघा जी तांदळाची पेस्ट आहे ती आपल्याला पाण्यामध्ये शिजवायची आहे। दुधापेक्षा पाण्यामध्ये ही पेस्ट लवकर शिजते, त्यामुळे आपल्याला पाणी जास्त टाकायचं आहे आणि दूध जे आहे ते थोडंसंच टाकायचं आहे सुरुवातीला। आता बघा या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे मी जास्त आणि थोडंसं दूध टाकलं आहे आणि आपण आता ही जी पेस्ट आहे तांदळाची ती शिजवून घेऊया। या ठिकाणी बघा 15 मिनिटं झालेली आहेत आणि इथे ही तांदळाची पेस्ट जी आहे ती पण छान अशी शिजलेली आहे। तर हाताने तुम्ही चेक करून बघू शकता, ही कणी जी आहे म्हणजे तांदळाची पेस्ट तयार केलेली आहे ती अशी नरम लागली बोटाला, हे समजायचं हे तांदूळ जे आहेत ते शिजलेले आहेत। तर या ठिकाणी बघा आता आपण यामध्ये साखर टाकणार आहोत। तर 3 चमचे आपण तांदूळ घेतलेले, त्यासाठी आपल्याला इथे त्याच चमच्याने मोजून 6 चमचे साखर घ्यायची आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता आवडीनुसार। जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर साखरेचं प्रमाण वाढवू शकता। आता यामध्ये आपण जे दूध उकळून घेतलेलं ते टाकूया। सर्व दूध जे आहे अर्धा लिटर दूध ते आपण टाकलेलं आहे आणि सुरुवातीला मी वाटीभर दूधच टाकलेलं आणि उरलेलं दूध जे आहे ते आता आपण सर्व दूध टाकलेलं आहे। आता यामध्ये आपण तयार केलेली जी बदामाची पेस्ट आहे ती टाकणार आहोत। ती चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। बदामाची पेस्ट टाकल्यामुळे खीरीला छान दाटसरपणा येतो आणि खीर जी आहे ती चवीला अजून छान लागते। खीरीची चव जी आहे ती दुपटीने वाढते, त्यामुळे आपल्याला बदामाची अशी पेस्ट जी आहे ती खीरीमध्ये टाकायची आहे। आता बघा इथे छान अशी खीर उकळत आली की त्यामध्ये आपण जे केसर आहे ते टाकणार आहोत।
कोमट दुधामध्ये केसराच्या काड्या ज्या आहेत त्या भिजत ठेवायच्या आणि त्यानंतर असं हे केसराचं दूध जे आहे ते टाकायचं आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल। आता यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे। वेलची पावडर कधीही सगळ्यात शेवटी टाकायची, यामुळे वेलचीचा छान असा फ्लेवर पदार्थाला उतरतो। आता बघा ही जी खीर आहे ती छान आपण ह्याला उकळी आणूया, एक उकळी आणायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपण यामध्ये जायफळ जे आहे ते अशा प्रकारे किसून टाकणार आहोत। जायफळ टाकणं पण ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल। ही अशी तांदळाची झटपट खीर तयार आहे। कधीही तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ही तांदळाची खीर अगदी झटपट बनवू शकता। सांगितलेला जो पदार्थ आहे म्हणजेच बदामाची पेस्ट यामध्ये नक्की ॲड करा। खीर चवीला कशी लागते हे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक शेअर करायला देखील विसरू नका।